प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा मोस्ट अवेटिंग एपिसोड तुम्ही बघत आहात, आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय ही सायली आल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आलाय. पण आता अर्जुन जरा चिडतो सायलीवर. तो म्हणतो, काय हे तुम्हाला फोन उचलता येत नाही का, फोन करता येत नाही का, आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो तुमची. आता सायली म्हणते, हो मी आली आहे, पण मी एकटी नाही आली आहे. आता असं बोलून सायलीने सगळ्यांचं सस्पेन्स वाढवलाय. अस्मिता म्हणते, घ्या या मॅडम, आपण सगळेजण इथे काळजी करत होतो आणि ही आश्रमातल्या कोणाला तरी घेऊन आलेली दिसतीये. अर्जुन म्हणतो, काय बोलताय ह्या. आता सायली अशी पळत पळत बाहेर जाते दाराच्या आणि प्रतिमा त्याला घ्यायला गेली. ती सगळेजणच खूप उत्सुकतेने वाट बघताय, कोणाला घेऊन आली असेल बरं ही. अस्मिता म्हणते, नक्की आश्रमातल्या कोणाला तरी घेऊन आली असणार आहे इथे, आपण काळजी करू लागलो आणि ही आश्रमात जाऊन बसली होती. तर आता या पूर्णाजीला पण चुटपुट लागली आहे. आधी अस्मिताला म्हणतात, तू गप्प बस ग अस्मिता. आणि मग या कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना कोणाला घेऊन आली असेल ग सायली. तर प्रेक्षकांनो, आज न सगळा त्यांनी म्युझिकल थरार दाखवलाय. ते ढडरंग टडरंग ढडरंग टडरंग तेच चालू होतं बऱ्याच वेळ. म्हणजे त्या प्रतिमा त्या घरामध्ये यायला जवळपास त्यांनी 5-6 मिनिटं लावलेले. आता सायली त्यांना अशी घेऊन येते, त्यांचं पाऊल घरामध्ये पडतंय. आता सगळेजण एकदम उत्सुकतेने बघताय, कोण आहे ही बाई, कोण आहे ही बाई. अर्जुन म्हणतो, कोण आहे ह्या सायली. आता अर्जुनला खरं तर कल्पना यायला हवी होती, असो, पण काहीतरी सस्पेन्स वाढवायचा म्हणून वाढवलाय. आता सायली त्यांना म्हणत असते, या तुमचंच घर आहे हे. प्रतिमा त्या खूप घाबरत असतात सगळ्यांमध्ये यायला. आता त्या जरा माणसाळलेल्या नाही आहेत ना, एकट्याच राहत होत्या ना बिचारा. तर त्यांनी दाखवलंय खूप छान सिक्वेन्सली, पण काय आहे ना, आपल्या अपेक्षा जरा जास्ती असतात प्रेक्षकांनो. कल्पना ताई म्हणते, सायली अगं कोण येते ताई, आणि तू कुठे होतीस इतक्या वेळची. आता अर्जुन म्हणतो, हो ना, केव्हाचा आम्ही फोन करतोय, काळजी करतोय. आता हे प्रतापराव म्हणतात की, अरे अर्जुन चिडचिड नको करू रे तिच्यावर, थांब जरा. सायली बेटा, कुठे होतीस तू इतक्या वेळ, आणि ह्या ताई कोण आहेत तुझ्यासोबत. सायली, अगं काय आहे हे सगळं. आता सायली सांगणारच असते, बाबा ह्या ना, आता ही अस्मिता मध्येच ओरडते जोरात, ए थांब तिथेच थांब, ए कोण आहे सांग आधी आणि मग आता. ओ ताई थांबवा तुम्ही तिथेच जरा. अस्मिताच्या ओरडल्यामुळे त्या प्रतिमा त्या अजून घाबरतात बिचाऱ्या. कोणी घाबरेलच्या आवाजाला, असो. तर आता या पूर्णाजी ओरडतात अस्मितावर आणि म्हणतात, अस्मिता काय लावलंय ग तू, गप्प बस बरं, कोणी असो, पाहुण्या आहेत ना ते आपल्या घरच्या. आता ही सायली म्हणते, नाही हो पूर्णाजी, अहो पाहुण्या नाही आहेत त्या आपल्या घरच्या, पूर्णाजी हे घरच त्यांचं आहे. आता किती मोठा सस्पेन्स वाढवलाय बघा. अस्मिताला तर कळे ना नेमकं काय प्रकरण चाललंय. कल्पना ताई सगळेजण एकदम साशंक नजरेने बघतायत. सायली त्यांना म्हणत असते, या ना ताई या, पण त्या खूपच घाबरत असतात ना प्रेक्षकांनो. सगळ्या कलाकारांची ऍक्टिंग एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला वाटेल मी मध्ये मध्ये काय बडबडतीये, पण प्रेक्षकांनो आता या सगळ्यांचे फक्त उत्सुकतेचे चेहरेच त्यांनी दाखवले. तर जिथे जिथे डायलॉग आहे तिथे मी सांगतेच आहे तुम्हाला काय झालंय. सायली त्यांना म्हणत असते, या ना आतमध्ये प्लीज या. मग प्रतिमा त्याच्या फोटो समोर आल्यावर सायली असं म्हणते की, अहो तुम्ही यांना सगळ्यांना तुमचा चेहरा दाखवा ना, तुमची ओढणी काढा ना. त्या मानेने नाही म्हणत असतात प्रतिमा त्या. सायली म्हणते, तुम्ही घाबरू नका, ही सगळी तुमचीच माणसं आहेत, पण तरी सुद्धा त्या नाहीच म्हणत असतात. सायली त्यांना खूप रिक्वेस्ट करत असते, एकदा तुमची ओढणी दूर करा ना प्लीज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून इथे आलायत ना, मग प्लीज तुम्ही माझ्यासाठी एकदा तरी ओढणी दूर करा ना प्लीज. आता त्या प्रतिमात्यांनी चेहऱ्यावरची ओढणी काढायला जवळपास 3-1 मिनिटं लावलेले आहेत आणि सगळ्यांची उत्सुकता आणखीन ताणून धरलेली आहे. फायनली काढली प्रतिमात्यांनी चेहऱ्यावरची ओढणी आणि मग काय सगळ्यांना सुखद धक्का बसलाय. प्रतिमा असं सगळेच जण म्हणताय. सगळ्यात भारी एक्सप्रेशन तर मला पूर्णाजीचे आवडलेले. प्रतापराव तर एकदम ब्लॅक अँड व्हाईट झालेलेच दिसतील तुम्हाला. कल्पनाताई पण म्हणतात, प्रतिमा. आता सगळेजण किती हॅपी आहेत प्रेक्षकांना तुम्ही इमॅजिन करूच शकता. आणि विजा सुद्धा अशा एकदम कडकड करायला लागल्यात. खरं आपल्या रिअल आयुष्यामध्ये असं काही झालं असतं तर काय भारी वाटलं असतं ना आपल्याला. पण आता मात्र या प्रतिमा त्या ब्लँक आहेत बरं का, ह्यांना काहीच आठवत नाहीये. आता या पूर्णाजी इतक्या इमोशनल झाल्यात आणि सगळ्यात भारी आणि बेस्ट ऍक्टिंग पूर्णाजीची होती आज. आणि आता किती वेळ त्यांनी भूतकाळ दाखवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे या पूर्णाजी प्रतिमात्याला इतकं डोळे भरून बघत असतात की त्यांच्यासमोर सगळा भूतकाळ अगदी फ्लॅश झालेला दाखवलाय. तो जो सीन आहे ना, त्यांनी तन्वीशी लग्न ठरवलं होतं अर्जुनचं, तो सगळा सीन त्यांनी तिथे रिक्रिएट केलेला आहे. म्हणजे प्रतिमाची आणि या पूर्णाजीची जी लास्ट वाली भेट होती ना, ती भेट त्यांनी पूर्ण या सीन मध्ये दाखवलेली आहे प्रेक्षकांनो. आणि ते सगळं आठवून या पूर्णाजी एवढ्या भावुक झालेल्या आहेत की तुम्हाला काय सांगू. त्यांच्या डोळ्यात न घळाघळा अश्रू वाहायला लागले. सगळेच जण दोनदा तीनदा म्हणत असतात, प्रतिमा आली आहे. आता अर्जुन पण म्हणत असतो, आत्या तू आली आहे. ते शहनाई पण वाजवली आहे त्यांनी, ते माहेरच्या साडीसारखी.
मिठी ती नेहमी वाजवतात ना तशी. अस्मिता तर तीनदा तीनदा प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघत होती आणि पुन्हा एकदा समोर असलेल्या प्रतिमा आत्याकडे बघत होती. तिने अक्षरशः तोंडात बोटं घातली आहे. आता कल्पनाताई पण आपल्याला खूप भावूक झालेल्या दिसतात, त्या रडतायत. अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही करून दाखवलं, तुम्ही जे सांगत होता ते खरं होतं ना. आता सायली अशी रडून त्याला होकार देतीये. हो, आता मात्र पूर्णाची प्रतिमा म्हणून त्या प्रतिमा आत्याच्या गळ्यात पडायला लागतात. तेव्हा या प्रतिमा आत्या खूप घाबरतात. आता या पूर्णाजी जसे जसे जवळ येत असतात तशा तशा प्रतिमा आत्या घाबरत असतात. पण तरी सुद्धा या पूर्णाजीने आधी जवळ उभं राहून प्रतिमा आत्याला अगदी डोळे भरून बघितलंय आणि मग घट्ट मिठी मारली आहे. पण आता थोड्या वेळाने या प्रतिमा आत्या अशा मागे सारतायत त्या पूर्णाजीला, म्हणजे असं थोडं अल्लद मागे लोटतात आणि सायलीच्या मागे जाऊन लपतात. आता या पूर्णाजीला कळे ना असं का करताय ह्या, पण तरी सुद्धा त्या म्हणतात, अगं प्रतिमा, अगं असं काय करते ग बाळा, अगं तुला जवळ घेता यावं म्हणून गेली कित्येक वर्ष तडफडते ग मी, मला फक्त एकदा डोळे भरून बघू दे ग प्रतिमा तुला, ये ग बाळा माझ्या जवळ ये, अशी दूर का जातीयस तू माझ्यापासून. पण प्रतिमा त्याची तर वाचा गेली आहे, आपल्याला तर माहितीच आहे प्रेक्षकांना, पण यांना सगळ्यांना माहित नाहीये ना. प्रतापराव म्हणतात, अगं प्रतिमा कुठे होतीस तू इतके दिवस, कशी आहेस ग तू. आणि आता ह्या कल्पनाताई म्हणतात की प्रतिमा कशी आहेस ग तू, अगं माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये, मी स्वप्न तर बघत नाहीये ना प्रतिमा, अगं प्रतिमा कशी आहेस तू. पण आता या सिच्युएशन मध्ये सुद्धा मिठाचा खडा टाकणार नाही ती अस्मिता कसली ना. आता अस्मिता म्हणते, प्रतिमा त्या तू जिवंत आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावर हे कसले व्रण आहेत, काय झालंय तुझ्या चेहऱ्याला. आता या पूर्णाजी सगळेच जण तिच्या प्रश्नाकडे जरा दुर्लक्ष करतात आणि आता या पूर्णाजी त्या प्रतिमा आत्याला म्हणत असतात, प्रतिमा अगं बोल ना ग बाई माझ्याशी. पण या प्रतिमा आत्या पळतायत अक्षरशः पुढे पुढे आणि पूर्णाजी त्यांच्या मागे मागे. कोणाला काही समजेच ना हा काय प्रकार चाललाय, म्हणजे या प्रतिमा आत्या अशा का पळतायत. या प्रतिमा त्या पळत पळत त्या पूर्णाजीच्या मागेच लपतायत. आता प्रेक्षकांनो त्यांना काही आठवतच नाहीये ना, त्यांची स्मरणशक्ती गेली आहे, त्यामुळे हे जे काही दाखवत आहेत ना ते त्यांची काही चूक नाहीये, त्यांनी सगळं सिक्वेन्सलीच दाखवलंय. काही ना काही त्यांना मालिका वाढवावंच लागेल ना, आजच कशी काय सगळी संपून टाकतील ते. तर आता भूतकाळ आठवला, हे झालं ते झालं, अशा फेक रिव्ह्यूवर तुम्ही विश्वास ठेवत जाऊ नका. त्यामुळे काय होतं की सिरियल बघण्याचा इंटरेस्ट चालला जातो. तर आता अर्जुन म्हणतो, काय झालं, ही प्रतिमा त्या अशी का करतीये, अगं प्रतिमा त्या तू मॉम डॅडला ओळखत नाहीये का. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. सायली आता सांगणारच असते की अहो यांची ना. आता तेवढ्यात चैतन्य आणि अश्विन आलेत. अरे अश्विन म्हणतो, अगं सायली वहिनी कुठे होतीस तू. चैतन्य म्हणतो, अगं सायली कुठे होतीस तू, आम्ही वहिनी किती तुम्हाला शोधत होतो कुठे कुठे. आता हा अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला सापडलीच नसती कारण ती अलिबागला गेली होती. आता हे प्रतापराव म्हणतात, काय अलिबाग, म्हणजे प्रतिमा अलिबागला होती. आता लगेच चैतन्य म्हणतो, काय प्रतिमा. आता सगळेच जण बघायला लागतात प्रतिमा आत्याकडे. आता या प्रतिमा आत्या अशा समोर आल्या थोड्याशा अर्धवट आणि आता सगळ्यांना खूप सुखद धक्का लागला, म्हणजे अश्विनला आणि चैतन्यला. आता अश्विन बघतच राहतो आणि म्हणतो, अरे बापरे, अरे हा काय मिरॅकल आहे. असं सायली म्हणते, हो अश्विन भाऊजी हा चमत्कारच आहे. पण अस्मिताने जरा सेन्सिबल आज बोललंय पण बरं का. अस्मिता म्हणते, हो रे अश्विन आपली प्रतिमा आत्या जिवंतच आहे, पण तेव्हा जी गेली ती कोण होती. आता सगळे प्रश्न एक एक बाहेर येणारे प्रेक्षकांनो. आणि आता ते DNA टेस्ट वगैरे वगैरे कशी झाली काय झाली या सगळ्यांचा उलगडा आता हळूहळू होईल, एकदम सगळं समोर येणार नाही. पण आता अर्जुनही विचार करायला लागलाय की प्रतिमा आत्या तर खरंच गेली असं सांगण्यात आलं होतं ना, आणि ती DNA टेस्ट वगैरे. आता हा सगळा भूतकाळ त्यांनी दाखवलाय, म्हणजे अर्धा एपिसोड त्यांनी आज भूतकाळातच दाखवलाय. आता ह्या प्रतिमा आत्या गेल्या हे पण आठवतं पूर्णाजीला, म्हणजे त्यांनी ते जे अंतिम संस्कार केलं ना, आणि आता पूर्णाजीला काही सुधरे ना, खूप मोठा धक्का बसल्यामुळे कदाचित त्यांना भोळ आली आहे. हे सगळेजण त्या पूर्णाजीला सावरतात आणि तिथे खुर्चीवर बसवतात ते आता पूर्णाजीला. पण पूर्णाजीचं मात्र सगळं जीव त्या प्रतिमात अडकलेला आहे. त्या प्रतिमा त्या अशा सायलीच्या मागे लपल्या आहेत. पूर्णाजी म्हणत असतात, अगं प्रतिमा अगं ये ग माझ्या समोर ये ग, अगं राजा आई म्हणून हाक मार ग मला, मी कितीतरी वेळा स्वप्नात तुझी हाक ऐकली आहे ग प्रतिमा, मला जाणीव व्हायची तेव्हा तू समोर नसायचीस ग प्रतिमा, अगं ये ग माझ्या जवळ.
खूप खूप इमोशनल झाल्यात प्रेक्षकांनो पूर्णाजी. आज सगळ्यात जास्ती ना पूर्णाजीची ॲक्टिंग बघण्यासाठी तुम्ही हा एपिसोड बघायला अजिबात मिस करू नका. सायली आता तिला काही समजे ना काय बोलावं सगळ्यांना. या प्रतिमा आत्या काही बोले ना. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा जेव्हा तू गेली असं कळलं ना आम्हा सगळ्यांना वाटलं ग तू गेली, पण एकटी सायली म्हणत होती की तू जिवंत आहेस म्हणून. आणि आता त्यांनी ते सायलीचं फ्लॅश दाखवलाय की सायली खरंच सांगत असते की मला असं वाटतंय प्रतिमा आत्या जिवंत आहेत. आता प्रतापराव म्हणतात, हो आपल्या सायलीचाच विश्वास शेवटी खरा ठरलाय. पण आता हळूहळू सगळ्या प्रश्नांचा उलगडा मिळत जाणार आहे प्रेक्षकांनो. आता हे पूर्णाजीला प्रश्न पडलाय की ही प्रतिमा बोलत का नाहीये. त्या म्हणतात, प्रतिमा अगं जवळ ये माझ्या, बोल ना माझ्याशी, पण आता तू बोलत का नाहीयेस. आता प्रेक्षकांनो प्रतिमा त्या अशा मागे मागे लपताय सायलीच्या. खरं तर त्यांनी हे आणि एवढंच, आणि मी तुम्हाला इतकं डिटेल सांगितलंय ना, पण आज रात्री नक्की बघा टीव्हीवर, तुम्हाला पाहायला खूप इंटरेस्ट येईल. तर आता मात्र ह्या प्रतिमा त्या घाबरतायत असंच त्यांनी शेवटपर्यंत दाखवलंय. आणि प्रेक्षकांनो अजून एका व्यक्तीची भेट शिल्लक राहिली आहे. हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आज. यामध्ये म्युझिकच जास्ती होतं आणि भूतकाळ. तर आता पुढे आपण बघणार आहोत. रविराज आलेत पळत पळत आणि म्हणतात, काय झालं पूर्णाई, अहो तुम्ही फोन केला मी तातडीने आलो. मग पूर्णाजी रविराजांना म्हणतात, रविराज आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो ना तो क्षण आलाय. रविराज तो चमत्कार घडलाय. आता रविराज बघताय तिथे बाजूला जिन्यावर प्रतिमा आत्या बसलेल्या असतात आणि आता त्या अशा बघत असतात त्या खिडकीतनं त्या बाल्कनीच्या. आणि रविराज बघतात, प्रतिमा. प्रेक्षकांनो माझा अंदाज कुठेतरी खरा निघाला की नाही. मी म्हणत होते प्रतिमा आत्या येणार, पण असंख्य प्रश्न घेऊन येणार. आधी तर हे म्हणजे टेन्शनच आहे यांना की खरंच या प्रतिमा आत्या आहेत का नाही आहेत, कारण त्या काही बोलत नाही, त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. त्यामुळे आता बघत राहू पुढे कसा कसा उलगडा दाखवतायत ते. आणि काय ना प्रेक्षकांनो मालिकेमध्ये त्यांना सगळं सिक्वेन्सली दाखवावंच लागतं ना. असं अचानक भूतकाळ आठवला, काही तुळशीपत्र आलं, हे सगळे असे फेक रिव्ह्यूजवर तुम्ही विश्वास नका ठेवत जाऊ. त्यामुळे ना तुमचा सिरियल बघण्याचा इंटरेस्ट चालला जातो. हे जे दाखवतात ना इतकं छान सिक्वेन्सली दाखवतात की आपण जर मन लावून पाहिलं ना तर आपल्याला कळतं. ठीक आहे काही गोष्टींमध्ये अतिरेक होतो, पण काही गोष्टी आपण कानाडोळा करूच शकतो. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा. आणि या भागावरती रात्री मी समोर येऊन तुम्हाला व्हिडिओ देणार आहे आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर. तो नक्की बघा आणि माझ्या त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.